हॅलो. आय नीड टू लर्न समथिंग. पहिले माझ्या इमोशन्समध्ये आणि माझ्या प्रॅक्टिकॅलिटीमध्ये आणि माझ्या बिहेवियरमध्ये थोडासा चेंजेस आणावं लागेल. जर जोपर्यंत मी माझ्या बिहेवियरमध्ये चेंजेस आणले नाही तोपर्यंत तू प्रोग्रेस तर करतीलच. जस्ट लाईक तू टप्प्यानं टप्पा तू तुझ्या लाईफमध्ये येणारा प्रत्येक मोमेंट आणि प्रत्येक तुझं अपग्रेड तर होईल. बट त्या अपग्रेड सोबत नाही का प्रत्येक लोक नाही का तुझी मारून घेईल. प्रत्येक लोक इट जस्ट लाईक हे बघ, खापर खेळायला पण नाही का ते लोक खूप जास्त तुझी मारत होते. बिकॉज यू ऍक्ट एव्हरी टाइम पोलाइटली. व्हाय यू एव्हरी टाइम लाईक पोलाइटली डूड? तू काय एवढा पोलाइटली वागून राहिला प्रत्येकांसोबत? म्हणजे जे सर नसले तरी त्यांना सर म्हणून राहिला, मुद्दामून सर म्हणून राहिला. गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून वगैरे. इट्स लाईक डझंट डू एनिथिंग. आता नाही का आपण नाही का आपल्या बिहेवियरमध्ये थोडे चेंजेस आणणं बहुत शिकावं लागेल. जर आपण आपल्या बिहेवियरमध्ये चेंज आणला नाही, इट जस्ट लाईक गुड मॉर्निंग सर, हॅलो सर वगैरे वगैरे. व्हाय इज दॅट? व्हाय इट इज दॅट? सरळ म्हणणं प्रणव, सरळ म्हण अक्षय. जस्ट लाईक भोकाच गेला सर. प्रणय आणि प्रणय. सो इट जस्ट लाईक यस सरळ. सर गेलं भोकात, आशिक सर गेलं. खरंच तू नाही का खूप जास्त लोकांना नाही का एक प्रकारे तू सर म्हणते ना, त्यामुळे त्या लोकांना वाटते का मी याच्या वरचा आहे. आणि याच्या वरचा आहे त्यामुळे याला असं वाटते का भाऊ मी याला दाबू शकतो. सो ही जस्ट लाईक ही दाबते. आणि समजा जर मी आर्ग्यू करण्याचा प्रयत्न केला तर तो पुन्हा तोंड करून करते. कारण तू मला तर सर म्हणलं, दॅट मेक्स मी का मी तुझ्यापेक्षा मोठा आहे, तर तू माझी उद्धटतेने बोलला तर मी तुला 2 शब्द हाणून देईनच. इट जस्ट लाईक इट डझंट वर्क एव्हरी टाइम. यू हॅव टू चेंज युअर बिहेवियर राईट नाव. आतापासूनच. इट जस्ट लाईक हे बघ ना, तुझी काही गलती नाही, तुझं काहीच नाही. इट जस्ट लाईक क्यूसी निघाल्या, क्यूसी सॉल्व्ह करून दे. मी आयडिया दिली का इन्स्टेड ऑफ कमिंग टू दी संडे आपण या असे 1-2 दिवस आपण 1-2 दिवस मॉर्निंगला 1 घंटा अगोदर येऊ बा आणि काम सुरू करू. आणि त्याच्यामध्ये तो म्हणता की तो प्रशांत म्हणून राहिलाय की तू खोटा बोलून राहिला. डू यू रिअली इमॅजिन? म्हणजे मला समजा खोटं बोलायचं असं मी बोललोच कशाला असतं? मी नाही टीम लिडर आहे, नाही काही ना काही आहे. मला सांगेल तेव्हा मी काम करेल. मी कशाला मुद्दामून आपण हे करू, मुद्दामून तोंड टाकू करू. ठीक आहे मी सकाळी येईन काम करीन. व्हाय? काही गरज नाही. काही गरज नाही. 40-50 क्यू साठी आम्ही सकाळी येऊन काम करू. जस्ट लाईक रिअली स्टुपिड आयडिया. आणि तू आहे कोणीच नाही. So don't act like you are team leader and don't act like you are pathetic. You just think yourself you are bigger person and just act like that. Don't make you easy for everyone. स्वतःला एक प्रकार असं इझी नको वाटू. हा तर असाच आहे, याला तर असंच कटवू शकतो वगैरे वगैरे. यू जस्ट टेक इट स्टँड फॉर युअर सेल्फ. स्वतःसोबत थोडस एक स्टँड घे आणि कर काही ना काहीतरी. जस्ट लाईक नाही का, नाही तर असं होईल आयुष्यामध्ये का प्रत्येक मोमेंटमध्ये तू नाही का पैसा तर कमवत राहशील, बट नाही का लोक तुझे येणार आणि मारून जाणार एव्हरी टाइम आणि तू बस बघत राहशील. भोकात गेला यार. हा विचारच नाही करायचा. हे जस्ट लाईक अरे तू का कर. जस्ट लाईक आपण पहिले हे समजून घेऊ का हे कशामुळे होत आहे, याच्या मागचं रिझन काय आहे आणि हे कशामुळे होत आहे. व्हाय यू ऑलवेज आय डोंट नो. म्हणजे मला अगोदर पासूनच सवय होती का नाही का प्रत्येकानं नाही का असं सर वगैरे म्हणायची वगैरे वगैरे वगैरे.
जस्ट लाईक मला असं खूप काफी कूल वाटत होतं की प्रत्येकानं सर वगैरे म्हणणे, जस्ट लाईक त्यांना वगैरे रिस्पेक्ट देणं वगैरे वगैरे. आणि मग ते असे खुश होतात वगैरे, हा भाऊ यांनी सर म्हणलं म्हणलं वगैरे. हट, हा हा इल्ले कुछ भी नाही, बिलकुलच नाही. हा काहीच नाही. जस्ट लाईक त्याला सर जरी नाही म्हणलं ना तरी तो काही वाईट म्हणून नाही घेणार. आणि जस्ट लाईक त्याला असं नाही प्रशांत पण नाही म्हणायचं, जस्ट लाईक हा देखो ना तुम, हा बघा ना, जस्ट लाईक. आणि लेस टॉक, बोलूच नको. इट जस्ट लाईक नाही का कोणाशी उद्धटतेने बोलण्यापेक्षा नाही का आपण नाही का बोलूच नाही लोकांसोबत. बोलूच नाही याचा काय अर्थ आहे बे? हा म्हणजे इट्स लाईक लाईफ इज लाईक रिअली नथिंग. कोणासोबत नाही बोलू आणि स्वतःची रिस्पेक्ट आपण स्वतःमध्ये डेव्हलप करू. हाऊ इज दॅट रिअली इमॅजिन टू यू? हा म्हणजे तुला असं वाटते का आपण नाही का जस्ट आपण एक बोल्ड राहू, सगळ्यांसमोर एक स्टँड राहू, आपण आपलं काम करू वगैरे वगैरे, काम खतम करू. पण लाईफ मध्ये जगण्याचा उद्देशच काय? डूड एक मिनिट तू एवढं सांग, मला एवढं सांग, तू एवढं सांग, हे वर्क आहे, हे काम आहे, हे जस्ट लाईक डेस्क जॉब आहे, तुला इथे बसून काम करणं आहे. जर तुझ्या लाईफ मध्ये तुम्ही तुझं बिहेवियर चेंज केलं नाही तर भाऊ डेस्क जॉब मध्येच हे एवढे मारून राहिले, समोर जाऊन तो फिल्म मेकिंग किंवा फिल्म स्कूल किंवा साईटवर जेव्हा जाशील, जेव्हा ऑन सेटवर जाशील, फिल्म प्रोडक्शनच्या वेळेस जाशील, तेव्हा तुझी किती मारून घेईल बे, किती मारून घेईल यार. विचार कर बरं. तू मागच्या वर्षी एक्सपिरियन्स केलाय ना, 1.5 वर्ष अगोदर तू एक्सपिरियन्स केलाय ना, जेव्हा तू नाही का खापरखेडामध्ये होता, तेव्हा मेंटेनन्सच्या कामामध्ये जे लोक इतक्या खालच्या दर्जाचे होते तरीही तुझी मारून राहिले होते एव्हरी टाइम. आणि तू मारून घेऊन राहिला होता स्वतःची, यार स्वतःचीच मारून घेऊन राहिला. इट इज लाईक नो नो, म्हणजे काही रिझनच नव्हतं. हे काय हे काय आहे सांग बरे, काय? बुड खरंच मला खूप भीती वाटून राहिली, लिटरली सांगतो. भीती कशासाठी वाटून राहिली? इन फ्युचरची नाही. जर तुझं असंच बिहेवियर राहील ना तर तू सांगू खरंच सगळेजण मारतील यार, सगळेच जण मारतील. लाईक टेक इट स्टँड फॉर युअर सेल्फ. बोलूच नको ना कोणासोबत वगैरे वगैरे, बिलकुल शांत राहा, लेस टॉक. जमत असेल तर बोल, नाही तर बोलूच नको. नाही प्रणय राऊतला म्हणलं होत आतापासून नाव घे तोंडात. प्रणय राऊत, अक्षय, प्रशांत, अविनाश, शिवम, अश्विन, त्याच्यानंतर अजून कोण आहे, अजून कोणाला मी सर म्हणतो, झाला, बाकी तर कोणीच नाही, बाकी सगळे माझ्या खालचेच आहे. सो इट जस्ट लाईक सगळ्यांनाच मी आपण एक प्रकारे हेच बोलू. सतीश आहे, अमोल आहे वगैरे वगैरे, यांना काही सर सर म्हणायची वगैरे काहीही गरज नाही, रिस्पेक्ट द्यायची काहीही गरज नाही. आशिकला तर बिलकुलच देऊ नको रे. हा IIT झालेला व्यक्ती याला काय आहे, लाईक तू स्वतःला ग्रेट समज यार, तू स्वतःला थोडासा ऍटिट्यूड वाढव. जोपर्यंत तू स्वतःचा ऍटिट्यूड वाढवशील नाही ना तर भाऊ खरंच तुझी खूपच गाण लागेल. हे काही नाही का तुला असं सांगायची काही गरज नाही, सांगायची काही गरज नाही. जस्ट लाईक यू नीड टू चेंज युअर बिहेवियर, नाही तर खरंच जगणं खूप मुश्किल होऊन जाईल बरं. आणि अनदर थिंग, पुन्हा फोकस राहा. पुण्याला जायचं आहे आणि फिल्म स्कूलला पुण्याला जायचं आहे. इट जस्ट लाईक जर तुझं असंच चाललं राहील ना, आता बघ सुधीर भाऊ निघून राहिले पुण्याला, त्यांना काय महिना झाला ते निघून जाईल इथून. बट आपल्याला थोडस स्वतःचा स्टँड घ्यावा लागेल. जस्ट लाईक थोडस थांबावं लागेलच यार. जस्ट लाईक आता ऑगस्ट महिना गेला, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, जस्ट लाईक 5 महिने बाकी आहे. माझं Naukri.com वर सर्च सुरू आहे.
एव्हरीडे मी रेझ्युमे अपडेट करतो. आता पुन्हा एक करतो, आज सकाळी पण केला होता, पुन्हा अपडेट करतो यार. जस्ट लाईक मला जॉबची सर्वात जास्त गरज आहे राईट नाव. सो अपडेट रेझ्युमे अपडेट SAW सर्च सौरभ गोथरे 4 resume is completely updated successfully. पुढे गेला. आपल्याला अनदर जॉबची खूप जास्त गरज आहे. आपल्यापाशी 5 महिने आहे. फुल डिग इन होऊन जा. Naukri.com प्रत्येक याच्यावर साईटवर सर्च कर वगैरे वगैरे. इवन कॉल लाव, प्रत्येकामधून जाणून घे वगैरे. कॉल वगैरे आताच नको लो या, म्हणजे ॲटलिस्ट डिसेंबर होऊ दे. कारण कॉल लावलं म्हणजे जसं लाईक त्वरित होऊन जाते. म्हणजे कॉल लावलं का हा मग तुम्ही या बा आमच्या ऑफिसमध्ये, मग ऑफिसमध्ये गेल्यानंतर मग इंटरव्ह्यू होईल अँड देन सो हे बहुत जास्त इम्पॉर्टंट आहे की आपल्याला नाही का इथून लवकरात लवकर मूव ऑन होणं. कारण लाईफ इज रिअली टर्निंग ऑन माय साईड राईट नाव. आता पुढला महिना येऊन राहिला, सप्टेंबर महिना, आणि यस, आणि माझं वय होऊन जाईल 26. आता मी 25चं रनिंग, 25 पूर्ण कम्प्लीट. नाऊ इट्स 26. सो 26च्या वेळेस तुला स्वतःला समजून घ्यायला पाहिजे का तुला आता भाऊ वेळ नाही आहे. लोक वयाच्या 25व्या वर्षात, ती बघ ना, तिचं नाव काय, प्राजक्ता कोहली, वन ऑफ दी मोस्ट पॉप्युलर युट्यूबर आहे ती, फिमेल कॅटेगरीमध्ये, कॉमेडीमध्ये. आणि तिचं वय माझ्याच एवढं आहे, 93. माझ्यापेक्षा फक्त 3 महिन्यांनी मोठी आहे. आणि डोंट एक्सक्यूज फॉर हर सेल्फ का ती फक्त 3 महिन्यांनी मोठी आहे. हा, बिलकुल नाही. जस्टिन बिबर बघ, तो कुठे आहे, तू तर आहेच नाही कोणी त्यांच्या समोर, तर तू आहेच नाही. जस्ट लाईक रिअली नथिंग इन फ्रंट ऑफ हिम. मोठ्या मोठ्या लोकांचे उदाहरण घे आणि जळ त्यांच्यासोबत, जेलस फील कर. कारण हे जेलस फिलिंगच आपल्याला एक प्रकार नाही का प्रवृत्त करते का भाई तू आगे बढ यार, आगे बढ. आणि व्हाय यू आर सो, असं एकदम फील बॅड. त्या प्रशांतनी फोन केला, व्हाय यू सो अपसेट. तो आहे कोण, तो चिवत्या, तो आहे कोण तुला सांगणारा? माझी याच्यात गलती होती का? भोकात गेला, सरळ म्हणायचं हा अश्विन त्यांनी म्हणलं की तो उशीर आहे, तो मी का करू? या सरळ म्हणायचं तो अश्विन उशिरा येतो. उशिरा आल्यानंतर मग आमचा दरवाजा लॉक असते, आम्ही आत कसं जाऊ? आणि आतमध्ये गेलो, सिस्टीम सुरू केल्यानंतर मग आम्हाला 7:30 वाजेलच ना. सरळ बोल या. जस्ट लाईक हा पॉइंट ठेवूच नको का अश्विन सरांना माहिती. भोकात गेला अश्विन, मग आदरचोत आहे कोण तो एवढा दबाल? बिलकुल स्ट्रेट माइंड, उत्तर दे, सरळ उत्तर दे, सरळ आर्ग्यू कर, आपला पॉइंट क्लिअर कर. या मी माझं काम केलं, मला या कामाला इतका वेळ लागला, ठीक आहे, गलती झाली, ओके ठीक आहे. या त्या दिवशी नाश्त्यासाठी तू नाव का लिहिलं? गलती झाली भाऊ, नाव लिहिलं, आपण तरी स्टँड घ्यायचा होता, आपण आपलं स्वतःच म्हणायचं होतं, ठीक आहे. त्यांनी म्हणलं, मी नाव लिहिलं, नेक्स्ट टाइम पासून नाही करणार, ओके. जस्ट लाईक हे लोक काही तुझे सख्खे परके नाही, आणि जस्ट लाईक तू यांच्यापासून राहून काही फायदा होणार नाही तुला. कारण हे लोक नुसते वापरून घेतात. आणि हे लोक का, समोरचे लोक सुद्धा पण तुला वापरूनच घेणार. जर तू तुझ्या ह्याच्यामध्ये चेंज आणलं नाही, तुझ्या बिहेवियर मध्ये चेंज आणलं नाही, तर हे लोक खरंच तुला वापरून घेणार. आणि हे लोक मित्र नाही आहे तुझे, बिलकुल नाही आहे. हा. सो डोंट स्पेंड टाइम विथ हिम काही. आणि ऑफिस व्यतिरिक्त त्यांच्यासोबत बोलू पण नको, काहीच नको. हे लोक बिलकुल चांगले नाही आहे. आणि सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट, लोकांना उद्देश देण्यापेक्षा आपण नाही का स्वतःला एक प्रकारे बिहेवियर मध्ये चेंजेस आणणे इम्पॉर्टंट आहे. जर तू असं केलं नाही तर डूड, यू आर डेड. लिटरली सांगतो मी, खरंच तू मरून जाशील.
इतके काम करशील, काम करता करता तुला तुला वरती चढूच देणार नाही हे लोक, आणि तुला मारून टाकेल. कारण अशी तुझी छोटी छोटी गलती जर लोकांसमोर नाही का अशी दिसेल ना मोठ्या ह्याच्यामध्ये, मोठ्या पडद्यावर, तर ऑफकोर्स तुझ्या अपग्रेडिंग साठी नाही का हे लोक तुझे पाय खिचतील. तुझ्या म्हणजे कितीही टॅलेंट असला तरी हे लोक फक्त तुझ्या टॅलेंटचा वापर करून घेणार, आणि करून घेतल्यानंतर तुला फेकून देणार. जस्ट हे याच्यासारखं, केळ्याच्या छिलकासारखं. कंट्रोल कर, कंट्रोल कर, कंट्रोल कर. ॲटिट्यूड ऑन, ॲटिट्यूड ऑन, ॲटिट्यूड ऑन, भूक में. जस्ट लाईक दे शिवा माधरचोद चूतमारीच्या लवड्या, हलकट माधरचोद हलक्या लवड्याच्या भला, माधरचोदा चूतमारीच्या, माधरचोद लवड्या चूतमारीच्या. तू ऐकून लाईक माझ्यामध्ये मला जास्त शिवा तर येत नाही, बट जेवढा पण शिवा आहे या हुकत गेलं शांत व्हायची. ॲटिट्यूड आण, हरामी बन. या जोपर्यंत तू हरामी बनणार नाही, कारण पडद्यावर दाखवते दुसरं, ऍक्च्युअल मध्ये दुसरं असते. सो ह्या गोष्टी खरंच खूप अंडरस्टँडिंग आहे, खूप गोष्ट समजून घेण्यालायक आहे. यू नीड टू अंडरस्टँड फॉर युअर सेल्फ. स्वतःसाठी समजून घ्यावं लागेल. या लाईक तुम मेरे पे कल्ला कर रहे हो. तुम्ही असं म्हणा, तुम्ही अश्विन सरांना फोन करा. अश्विन सर मग का उशिरा आले? हा, तू सिस्टीम केव्हा सुरू केली? 7:30 7:15 वगैरे. खरंच का? इथे तर आज तुम्ही 7:30 वाजता घरी आले. हा तर सर, अश्विन सरांनी तर उशिरा आले ना, तेव्हाच आम्ही अंतरीन. मग तू खोटा का बोलला? मी खोटं थोडी बोललो सर. एक्झॅक्ट टाइम तर मला पण नाही सांगता येईल ना. मी तर 7 वाजता आलो, मला का सांगता तुम्ही? सर जसे लवकर आले असते, पंचिंग केलं असतं, आम्ही 8 वाजता आलो असतो, 7:10 किंवा 7:15 आमची सिस्टीम सुरू झाली असते, काम सुरू केलं असतं. याच्यात माझी गलती काय? तुम्ही मला का ब्लेम करून राहिले प्रत्येक गोष्टीसाठी? सांगा ना. आणि मी खोटं बोलून राहिलोय व्हाय? याच्यात काही खोटं वगैरे काही आहे नाही. हा, आणि जस्ट लाईक मला समजा खोटं बोलायचं असतं ना, तर मला काही गरज नव्हती तुम्हाला सजेशन द्यायची का मी सकाळी उठून मी पाहिलं असतं, आलो संडेला वगैरे. फालतूचं असं असं बोलत नव्हतं सर. म्हणजे मी जस्ट लाईक असं बोलत नव्हतं का मी कोणी आहे बा, आणि जस्ट लाईक मी सगळ्यांचं ऐकून घेतो, म्हणजे ऐकून घेतो. हा, मी कोणी आहे नाही. मला काम द्या, मी काम करेल, 8 घंटा काम करेल, खतम कहाणी आपली. इट जस्ट लाईक यू डोंट नीड टू कॉल मी, आय डोंट नीड टू कॉल यू, दॅट्स इट, खतम, बस. मला काही एकदम, आणि इट जस्ट लाईक चुकी मी ऍक्सेप्ट करून घेतो, माफी मागून घेतो. डूड, इट जस्ट लाईक हे पूर्ण जमान्यात होतं यार, हे असं माफी मागणं, माफी ऍक्सेप्ट करणं. डूड, हे लोक, तू समजा माफी तू दबशीन तर अजून दबला जाशील. डूड, दबशीन तर अजून दबला जाशील. बट समजा जर मी या हरामी लोकांसारखं वागण्याचा प्रयत्न केला, तर मी पण हरामी बनून जाईन ना. मग त्यांच्यात ना माझ्यामध्ये फरक काय? या येस 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 या that is the really good question. That is also change the whole point of view. That is the change whole point of view. विचार कर, आपण समजा जर हरामी लोकांसारखं वागलं, तर आपण पण हरामीच बनून जाऊ ना. मग त्या लोकात आणि माझ्यामध्ये फरक काय आहे? सांग ना, सांग. तू एवढं पोलाइटली वागून राहिलाय, तू एक्सपेक्ट करतो का दुसरे पण तुझ्यासोबत पोलाइटली वागेल, बट दे डोंट, बिकॉज दे आर हरामी. अँड यू आर ऍक्ट लाईक अ हरामी, then you became harami. So what's the difference between you people, you and that harami people? But on that time you became the harami people. So what's the difference? फरक काय? डूड, तुला कुठे जायचं? तुझा फोकस काय आहे? हा, तुझा डिस्ट्रॅक्शन कुठे होऊन राहिला? सांग ना. प्रॉब्लेम कुठे आहे, त्याचं सोल्युशन कुठे फाइंड आउट करून राहिला तू? मला सांग ना एवढं. मला सांग एवढं की आतापर्यंत तू एवढं पोलाइटली वागला, ओके, तुला आतापर्यंत सगळे डिसएडव्हान्टेजेस दिसले, ओके. तू मला फक्त एक गोष्ट सांग की याचा ऍडव्हान्टेज काय? पीपल दे नो मी,
ते ओळखतात मला. ओके, बट ओळखतात म्हणजे जस्ट लाईक व्हॉट? कोणत्या पद्धतीने ओळखतात? सांग ना, तुझी आयडेंटिटी काय आहे? कोणत्या तुला प्रशांत कोणत्या म्हणजे तुला प्रशांत कोणत्या कॅटेगरीत उभा करतो? या म्हणजे वर्क याच्या कॅटेगरीमध्ये का तू खूप चांगलं काम करतो ऑन द 1 to 10 स्केल, ऑन 1 to 10 स्केल तुझं काम कसं आहे? जर असं विचारलं तर तुझं काम कसं राहील सांग. जस्ट लाईक तुझं काम म्हणजे 10 out of काय आहे तुझं? नाही सांगू शकेल ना. त्या लोकांच्या मनात काय सुरू आहे तुझ्या मनात तुला नाही कळेल ना, कारण यू आर नॉट टेलिपॅथिक, यू डोंट नो एनिथिंग अबाउट, राईट? बट मला असं वाटतंय का समज जर तो व्यक्ती आपल्याबद्दल वाईट व्यक्ती बोलत असेल आपल्याला मनात असेल तरी त्याच्या मनात काही ना काहीतरी खूप असते. स्टील समहाऊ हे बघ, एक एक्सपिरियन्स केला मी. त्या ब्रेकफास्टच्या वेळेस अश्विननी मला झापलं. ओके ओके, झापलं. मी शांत झालो, मी आपलं काम करायला लागलो. तो बाय द वे तो आपल्या आला इथे माझ्या जवळ आला आणि म्हणे टेन्शन वगैरे घेऊ नको म्हणे वगैरे वगैरे, जस्ट लाईक असं होत राहते म्हणे वगैरे वगैरे. देन व्हाय से समथिंग लाईक दॅट? तो का त्वरित पिघलला सांग ना. समजा जर मी त्याला उद्धट उत्तर दिलं असतं तर तो पिघलला असता का? सांग ना. तो नाही पिघलला असता. त्या उद्धट म्हणलं असतं मग त्याच्या मनात माझ्याबद्दलची भावना कशी एक प्रकारे उद्धटतेचीच भावना झाली असती ना. देन ही डझंट स्पीक्स रिअली वेल. तर त्याच्या मनात हेच आलं असतं की हा तर पक्का महादर्शोधच आहे. सो पॉइंट काय आहे? पॉइंट कसा काय क्लिअर करायचा? सांग ना मला, तुला तुझ्या बिहेवियर मध्ये चेंज आणायचं आहे की तुझ्या ऍबिलिटी मध्ये किंवा तुझ्या वर्क कॉन्फिडन्स मध्ये? व्हॉट एक्झॅक्टली इट इज? तुझा फोकस कुठे आहे? तुला कुठे जायचं आहे? आणि त्या तिथपर्यंत जासाठी तुला कोणकोणत्या गोष्टीची गरज लागणार आहे? डू यू रिअली इमॅजिन इज दॅट म्हणजे हे खरंच आहे का? खरंच म्हणजे तू खरं डिस्ट्रॅक्ट तर नाही होत आहे का? सांग ना, तू मला एवढं सांग. नाही, डिस्ट्रॅक्ट तर नाही होत आहे का? होत आहे? आय डोंट नो. मला नाही माहिती यार, म्हणजे मी कोणत्या कॅटेगरीचा माणूस आहे आणि मला आता काय स्टेप्स घ्यावे लागेल किंवा कशाप्रमाणे म्हणजे मी कोण आहे, काय आहे. राव, तू मेहनत पण नाही करून राहिलाय. तुला तुझ्या टार्गेट्सला अचीव करण्यासाठी तुझी मेहनत आहे जे एक्सपेक्ट लागेल ती पण मेहनत करून नाही राहिलाय. व्हॉट? तुझे स्वप्न तर खूप मोठे आहे बट तिथपर्यंत पोहोचण्यासाठी रस्ता खूप कठीण आहे रे. खरंच सांगतो, बहुत कठीण आहे डूड. या आय ऑल्सो थिंक लाईक दॅट. बट म्हणजे असं नाही झालं पाहिजे का तू त्या रस्त्याच्या मागे धावायला लागला एक वेळचा की मग त्याच्यानंतर मग ते तुला कळलं की दिस इज नॉट रिअली वर्किंग आउट अँड यू जस्ट नीड टू क्विट यू सेल्फ. आणि मग साला असं नाही झालं पाहिजे ना यार. म्हणजे यांनी तर पूर्ण आपल्या लाईफची पूर्ण मारून टाकेल. इट जस्ट लाईक आपल्यापाशी काही गोलच राहणार नाही. इट इज लाईक आर्टिफॅक्ट एपिसोड. इट इज लाईक रिअली नथिंग फॉर मी. इट इज लाईक एव्हरीथिंग इज रिअली नथिंग फॉर मी. यार का होता यार, म्हणजे का, म्हणजे व्हॉट एक्झॅक्टली इट इज? तुला तुझ्या लाईफला बेटर करायचं आहे का तुला स्वतःला बेटर करायचं आहे का तुला का कसं करायचं आहे? सांग ना. प्रिटी कन्फ्यूज राईट नाव. आय जस्ट खरंच मी खूप जास्त कन्फ्यूज आहे आता.
कारण यावेळेस मी स्टार्टिंगला असं म्हणलं होतं की माझ्या बिहेवियरला चेंज करील, बट देन मला रिअलाइज झालं की समजा जर मी हरामीपणे वागलो तर आय ऑल्सो बिकेम अ हरामी. मग डिफरन्स फार आहे त्यांच्यामध्ये माझ्यामध्ये. आणि मला ऑलरेडी माहित आहे की माझ्यामध्ये काही ना काहीतरी डिफरन्स आहे. चला काय यार, म्हणजे व्हॉट एक्झॅक्टली आय हॅव टू डू टू माय सेल्फ. स्वतःसोबत मी असं का करू की तुझे जे प्रायोरिटीज आहे, शांत, सुंदर, सुशील, इट जस्ट हे खरंच तुला फॉलो करायचे आहे का? कारण तू आतापर्यंत फॉलो करून राहिलाय, तुला समोर पण फॉलो करायचे आहे का? वेल वेल मला एक प्रकारे नाही का थोडस एक प्रकारे याची गरज आहे, गायडन्सची. आणि गायडन्ससाठी मला एका पर्सनची गरज आहे, बट समहाऊ तो पर्सन अवेलेबल नाही आहे. आणि तो पर्सन आहे महात्मा गांधीजी. सो मोहनदास करमचंद गांधी. सो व्हॉट वुड ही डू? म्हणजे मी पण अशा स्टेजवर आहे ज्या स्टेजवर बहुतेक मोहनदास करमचंद गांधीजी वगैरे असायचे शायद. कारण हे बघ, कारण या स्टेजवर कसं आहे की मी थोडस त्यांच्याबद्दल विचार करतो की त्यांचं असं काय होतं म्हणजे त्यांच्या मनामध्ये अशी कोणती देश भावना किंवा देशभक्ती होती, सांग ना. म्हणजे त्यांना भारताला स्वतंत्र करायचं होतं, इतकं काही खास जास्त इम्पॉर्टंट तर होतं नाही. देन व्हाय ही डिड, व्हाय ही स्ट्रगल फॉर ऑल दिस इंडियन? कारण त्यांची लाईफ तर सर्वात बेटर होती ना. आता मी नाही का त्यांच्या लाईफला आणि माझ्या लाईफला कम्पेअर करण्याचा प्रयत्न करतो ऑन सर्टन लेवलवर, टाइमवर. विचार करतो का जर महात्मा गांधीजी असते यावेळेस तर काय आलं असतं. मग आपण कम्पेअर करू. कम्पेअर म्हणजे कशाबद्दल रे? म्हणजे व्हॉट एक्झॅक्टली यू हॅव टू से? म्हणजे मला असं म्हणायचं आहे का गांधीजी जे तत्व होते अहिंसावादी, जे स्वतःच काम करतात, सगळ्यांसोबत पोलाईट राहणं, हिंसा नाही करणं वगैरे वगैरे. समजा जर या गोष्टी आपण स्टील स्वतःमध्ये ठेवल्या तर, आता अहिंसा वगैरे हे तर माझे पोलाईट नाही, बट इट जस्ट लाईक शांत, सुंदर आणि सुशील, हे जे माझे प्रायोरिटीज आहे, या प्रायोरिटीजला आपण स्टिक ठेवलं तर इट्स नीड टू बी स्टिक. सो इज इट रिअली वर्किंग ऑर नॉट? म्हणजे समजा जर आपण हेच पॅरामीटर घेऊन आपण समोर चाललं गेलो, जरी लोक माझी मारतील, बट एंड ऑफ द डे आपल्याला सक्सेस भेटेलच का? सांग ना. आय डोंट नो, म्हणजे शायद भेटू शकेल किंवा नाही भेटू शकेल. नाही तर नाहीच नाही, इट जस्ट लाईक आहेच. समोर जाऊन आपल्याला आपले प्रायोरिटीज, आपल्याला जे काही आहे ते भेटेलच. बट I am pretty confused. I'm pretty confused. Yes. त्यांनी पण विचार केला असेल गांधीजींनी की माझ्यापाशी तर सगळंच आहे, पैसा आहे, लाईफ आहे, चांगली लाईफस्टाईल आहे, त्यांनी स्वतःला अपग्रेड केला आहे. त्यांनी स्वतःला अपग्रेड केला आहे, तो मे बी शायद इट इज लाइक हम बहुत हे होऊन राहिलं आहे. व्हॉट एक्झॅक्टली आय हॅव टू डू, मला काहीच कळून राहिलं आहे. कारण समजा जर मी शांत, सुंदर, सुशील
हे माझे जे पॅरामीटर्स आहे, हे माझे रूल्स आहे किंवा वॉट एव्हर, जर यांच्या सोबत जर मी हेच पॅरामीटर घेऊन जर समोर गेलो तर लोक माझी खूप मारणार, एवढं तुम्हाला माहित आहे. इथे थोडं कमी आहे, बट फिल्म करिअर मध्ये अजून जास्त मारून घेणार. बट याच्यामध्ये माझं जे टॅलेंट आहे ते स्टील तर नाही होईल, चोरून तर नाही घेणार. हा सांग ना. म्हणजे जसे टीव्हीवर दाखवतात किंवा युट्यूब किंवा स्क्रीनवर दाखवतात की या लोकांना टॅलेंटची गरज आहे आणि हे लोक प्रॉपरली दाखवतात, त्यामुळे ते पुढे जातात वगैरे वगैरे. माझे टॅलेंट तर कोणी हिरावून नाही घेतील ना. हा सांग ना, मी का करू? इट जस्ट लाईक माझ्यामध्ये नाही आहे ती फिलिंग, माझ्यामध्ये नाही आहे ते गट्स, माझ्यामध्ये ते नाही आहे की मी जस्ट लाईक टिक फॉर टॅक, जस्ट लाईक मी तू विटीन मारेल ती मी दगडाने मारेल. इट इज लाईक माझ्यामध्ये असे हे नाही फॅक्टर्स. सो व्हॉट आय हॅव टू डू, व्हॉट आय हॅव टू डू. गांधीजींनी त्यावेळेस त्यांनी जे केलं मे बी शायद राईट असेल, व्हॉट एव्हर, बट या सिच्युएशनच्या वेळेस, या एरामध्ये किंवा या जनरेशन मध्ये आपण या गोष्टी जर फॉलो केल्या तर लोक आपली मारून घ्यायची आहे. नाही, हा खूप मोठा क्वेश्चन्स आहे. ह्या ऍक्च्युअली नाही का असे, म्हणजे इट जस्ट लाईक इट वॉज लाईक असे होऊ शकते का हे, याला कमी जास्त करू शकतो किंवा आपण जुगाड वगैरे लावू शकतो वगैरे वगैरे, काइंड ऑफ लाईक दॅट. बट दॅट इज नॉट, दॅट इज डेफिनेटली नॉट. हा म्हणजे याचं डिसिजन तुला आताच घ्यायचं आहे, त्वरित घ्यायचं आहे. म्हणजे हे तुला असं नाही का बस बोललो काम खतम झालं and then everything is goes to fine. But what about your dreams, man? Yeah, dreams stick together. Yeah, म्हणजे जस्ट लाईक मला एवढं माहित आहे का, समज जर मी शान सुंदर सुशील या पॅरामीटर्स घेऊन समज जर समोर जाईल, स्वतःला अपग्रेड करील, तर मी सक्सेसफुल होईल. थोडासा वेळ लागेल, थोडीशी मारून घेईल, थोडं मेहनत वगैरे घ्यावी लागेल, बट आफ्टर सम सर्टन डिस्टन्स ऑफ टाइम नंतर नाही का मी सक्सेसफुल होईल. बट हे हरामीपणामुळे समज जर मी स्वतःला अपग्रेड करण्याचा प्रयत्न केला ना, तर शायद मी सक्सेसफुल होईल. आय डोंट नो, बट इट्स लाईक शायद. मे बी, इट्स मे बी. It was like a I don't know, मला कोणत्या गोष्टीची गरज आहे, मला कोणत्या गोष्टीची गरज आहे. मला एक प्रकारे गायडन्स हवा आहे. आणि कोणाकडून गायडन्स हवा आहे? अशा लोकांकडून गायडन्स हवा आहे ज्या लोकांनी काही ना काहीतरी केलं असेल, किंवा ज्या लोकांनी त्यांची सक्सेसफुलला हाताळलं असेल, पकडलं असेल वगैरे वगैरे. सो दॅट्स वाय यू नीड टू स्टडी. ओके, यू नीड टू स्टडी फॉर एव्हरीथिंग. प्रत्येक गोष्टीबद्दल आपल्याला स्टडी करावी लागेल, कारण लोक कसे आहे, कशाप्रमाणे चालतात, काय चालतात, समोर डिसिजन कसे घ्यावे लागतात वगैरे वगैरे. यू नीड टू स्टडी फॉर ऑल दॅट. जर तू स्टडी वगैरे काही केलं नाही अँड देन इट गोज रिअली रॉंग, डूड. इट गोज रिअली रॉंग. पहिले तुला जाणून घ्यावं लागेल, समजून घ्यावं लागेल. अबे यार, मी
ते हसल सायन्स बघतो, लोक ज्याप्रमाणे मेहनत करतात. यू नॉट डुईंग सो मच मेहनत डूड. हा म्हणजे तू ऑफिसमध्ये जातं, त्याच्यानंतर घरी येतं, मूवी बघते, यूट्यूब बघतो, दॅट्स इट. स्वतःला एंटरटेन करतं, दॅट्स इट. बट फ्युचरसाठी काय? फ्युचरसाठी तो पुण्याला जाण्याचा प्रयत्न करून राहिलाय. चलो आपण हे पण गोष्ट मानून घेऊ. बट बट इज दिस रिअली राईट वे? म्हणजे मी बिलकुल राईट ट्रॅकवर आहे का? हा. म्हणजे आतापर्यंत केलेले जे काही स्वप्न आहे किंवा जे काही मी माझे गोल किंवा टार्गेट्स वगैरे डिसाईड केले आहे, इज दिस रिअली राईट? हा, हे खरंच बरोबर आहे का? पहिलं आपल्याला हे समजून घ्यावं लागेल. सो व्हॉट एक्झॅक्टली आय हॅव टू डू? मला का करायला हवं? आन्सर मे बी एकदम त्वरित भेटत नाही. कोणती गोष्ट एकदम फटाकसे भेटत नाही. इट जस्ट लाईक यू नीड टू बी पेशन्स अँड यू नीड टू बी रिलॅक्स. आणि येस, रिलॅक्स, पेशन्स ठेवणं गरजेचं आहे. कारण आपल्याला बिलकुल जे काही टार्गेट्स आहे किंवा जे काही रिझल्ट्स आहे ते आपल्याला त्वरित भेटत नाही. कारण त्वरित भेटलेले रिझल्ट्स असतात ते हे असतात म्हणजे एकतर्फा, एक तर गुड ऑर बॅड. या बट एक सर्टन डिस्टन्स ऑफ टाइम नंतर त्या रिझल्ट बघितला ना, तो त्यातला एक ॲव्हरेज दिसतो आपल्याला गुड ऑर बॅडचा. मग त्याच्यामध्ये आपल्याला माहीत पडते की आपण किती पर्सेंट गुड आहे आणि किती पर्सेंट बॅड आहे. राईट नो आपल्याला बॅड पर्सन दिसून राहिला आहे, बट इट जस्ट लाईक एक सर्टन डिस्टन्स ऑफ टाइम नंतर नाही का आपल्याला माहीत पडेल की आपण त्यावेळेस ते बॅड डिसिजन घेतलं. इट वॉज लाईक अ रिअली गुड डिसिजन फॉर मी. सो आय थिंक इट इज इम्पॉर्टंट. या इम्पॉर्टंट फॉर मी, इम्पॉर्टंट. राईट. सो आज पहिल्यांदा नाही का, आज कन्फ्यूज आहे यार. म्हणजे जस्ट लाईक आय जस्ट लॉस्ट माय ट्रॅक असं वाटून राहिलंय आज. व्हाय यू फील्स लाईक दॅट? यू जस्ट लॉस्ट युअर ट्रॅक? व्हाय? आय डोंट नो. बट आज मी नाही का माझ्या स्वतःवर मी क्वेश्चन केलाय. मी माझ्या स्वप्नावर क्वेश्चन केलाय. कारण या स्वप्नावर नाही, मी स्वतःवरच क्वेश्चन केलाय. कारण या स्वप्नाला पूर्ण करण्याची ताकद ती मीच आहे. आणि मे बी माझ्यामध्येच काही ना काहीतरी खोट असेल, तर शायद मी त्या स्वप्नापर्यंत नाही पोहोचू शकेल असं मला वाटते. बट इन दॅट वे यू नीड टू अंडरस्टँड युअर सेल्फ. इन दॅट वे यू नीड टू, तुला माहीत करून घ्यावं लागेल. डूड गिव्ह अप नको करू. आय एम नॉट गिव्ह अप माप. मी गिव्ह अप नाही करून राहिलोय. मी स्वतःला समजून राहिलोय. इट जस्ट लाईक आय एम नॉट रिअली गिव्ह अप. मी आताच काही सोडसाड करून घरी नाही चाललोय. ना 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 ना. एक लाईफचा एक नवीन टर्निंग पॉइंट आहे डूड. आणि यावेळेस नाही का असे हार्ड डिसिजन घ्यावे लागतातच. राईट नाऊ आय एम टेकिंग इट. इट इज रिअली गुड फॉर मी. ओके, वन थिंग एवढं लक्षात ठेव. लोक तुला इझी समजतात, असं समजतात की हा खूप इझी आहे, हा असंच आहे तसं आहे वगैरे वगैरे, याला आपण इझिली कटवू शकतो. माझ्यापाशी प्लॅन आहे ना. दे नीड टू थिंक लाईक दॅट. त्यांना वाटायला हवं का मी काफी इझी आहे. कारण याच्यामध्ये माझी जी रिअल आयडेंटिटी आहे ती लोकांना नाही दिसली पाहिजे. रिअल आयडेंटिटी म्हणजे मी कोण आहे आणि मला का पाहिजे एक्झॅक्टली, आणि व्हॉट आय एम डुईंग इट फॉर. मी कशासाठी करत आहे. राईट. सो हे मला कळलं पाहिजे.
अनदर थिंग की आपल्याला समजून घ्यायला पाहिजे की आपण कोण आहे आणि काय आणि कशासाठी आहे. ह्या फुद्दूशा लोकांसाठी आपण आपले प्रायोरिटीज कशाला चेंज करू. ह्या इट्स जस्ट लाईक त्या लोकांना चेंज कर ना, त्या लोकांना चेंज कर. प्रायोरिटीज तुझ्या प्रायोरिटीजला करायला चेंज करतं. डूड यू मेड युअर सेल्फ दॅट मेड यू. आणि याच प्रायोरिटीला घेऊन तुला समोर जायचं, याच प्रायोरिटीला घेऊन तुला बिकम सक्सेसफुल व्हायचं आहे. समजा जर तू असंच चालत राहिला तर जस्ट लाईक नॉट रिअली हॅपनिंग टू यू सेल्फ. काहीच होणार नाही असं. काहीच होणार नाही. लोकांना सर म्हणल्यानंतर ते लोक आपल्याला दाबतील. दाबलं, बट त्यांना माहित नाही का त्यांनी कशावर पाय ठेवलाय. राईट. इट लाईक काही दाबाची इथे काही गोष्ट नाही आहे. या वन थिंग यू नीड टू क्लिअर, स्पीक मोर व्हॅल्यू लेस, स्पीक लेस व्हॅल्यू मोर. कमी बोल ज्यामुळे तुझी व्हॅल्यू वाढेल. एक्स्ट्रा ऑर्डिनरी करण्याचा काही प्रयत्न करूच नको. बोलण्याचा प्रयत्न कर म्हणा, बोलण्याचा प्रयत्न नाही, जस्ट लाईक बट सिरियस टॉक, नॉट फनी ऑर डुईंग समथिंग. ना ना ना, क्रेडिट नको घेऊ कोणत्या गोष्टीचं आणि पुढाकार नको घेऊ प्रत्येक गोष्टीमध्ये. जे ग्रॅज्युअली होत आहे तुझ्यासोबत बस तेच होऊ दे, बाकी काही करू नको. लिटरली जे लोक ही दीज पीपल आर नॉट वर्दी फॉर यू. हा, हे ऑफिस किंवा समोर जाऊन येणारे जे काही प्रायोरिटीज वगैरे आहे, हा, दे आर नॉट रिअली वर्दी फॉर यू. दीज आर रिअली स्टुपिड पीपल. लेट यू अंडरस्टँड युअर सेल्फ. तुला स्वतःला समजून घ्यायला पाहिजे की तू कोण आहे आणि काय आहे. दॅट्स इट. जर तू स्वतःला समजून घेत आहे आणि स्वतःला जाणून घेत आहे तर ओके, नाही तर मग जाऊ दे भोकात. फॉर दोज पर्सन हू डोंट अंडरस्टँड यू. राईट. आणि अजून एक गोष्ट, तुझ्या लाईफ मध्ये मित्र खूप कमी आहे आणि जेवढे आहे तेवढेच आहे. अनदर थिंग की तुझे मित्र म्हणजे तुझे मित्रच आहे, पिंटी, वनमॅन, विशाल वगैरे ऑफिसचे लोक किंवा सिनियर लोक तुझे मित्र नाही आहे. राईट. सो डोंट नीड टू थिंक अबाउट दॅम. राईट. जास्त विचार करण्याचा प्रयत्न करायची गरज नाही, त्या लोकांबद्दल पण नाही. मी असं नाही म्हणत आहे का तू एकदम उद्धटतेने वाग, पण असं म्हणत आहे की काहीच बोलू नको, शांत राहा. आणि या जस्ट लाईक उद्या 6 वाजता बोलवलं ऑफिसला, सो यस, कम डू यू वर्क. आपण काम करायसाठी आलो आहे, कामच करू, फालतूच्या गोष्टी नाही करू. कारण फालतूच्या गोष्टी केल्याने फालतूचे लोक फालतूचा इंटरफिअर करतात. ते लोक मला आवडत नाही. सो डोंट. सांगितलंच नाही, आजची तारीख आहे 21 ऑगस्ट 2018. आता वाजले करीब रात्रीचे 10:10. खूप मनात खूप काही होतं बोलायचं. आज मौसम पण आज होता, त्यामुळे मी अशाप्रमाणे बोलून राहिलो आहे. बट आय जस्ट रिअली नीड टू टॉक, देन आय टॉक.
So yeah, yeah. So this is it. This is the end. जास्त बोलू ना आपण. This is the Maya Artifact episode number 1258 आणि या and तुला आता काय करायचं आहे? जे काही करायचं आहे ना ते तुला स्वतःलाच करायचं आहे आणि तुलाच माहित आहे. डोंट नीड टू टॉक इन आर्टिफॅक्ट एपिसोड. यू जस्ट नीड टू डू इट. So this is it. This is the end. This is the Maya Artifact episode number 1258. Right now we are at Nagpur, Maharashtra. Thank you.